ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे एक्साइड इन्व्हर्टर बॅटरी सोलर सिस्टीम योग्य भावात मिळतील. बजाज फायनान्स उपलब्ध. प्रोप्रायटर सुशील भोसले. संपर्क 9370722398. पत्ता शिवानी रेसिडेन्सी, कचेरी रोड, मुद्रे, कर्जत, रायगड. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने आयोजित गणेश सजावट स्पर्धा, रील स्टार स्पर्धा आणि कॅप्चर कर्जत खालापूर या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा कर्जतमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी दिमाखात पार पडला. यावेळी स्पर्धेत भाग घेतलेल्या अनेक स्पर्धकांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती लावली. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते तसेच रायगड जिल्हा माजी उपाध्यक्ष आणि सभापती माननीय सुधाकर शेठ घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भरतभाई भगत, सुरेश पाटील, प्रकाश भाऊ पालकर, शिवाजी खारीक, सुरेखाताई खेडकर, मनीष यादव, रंजनाताई धुले, वैशालीताई जाधव, प्राचीताई पाटील, भानुदास पालकर, मनीषाताई ठोंबरे, मोहन धुले, मगन एनकर या मान्यवरांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड. आपल्याकडे एखादा 500 रुपये वर्गणी मागायला आला गणपतीला की आपण 10 वेळा विचार करतो, पण 1,09,000 देणं ही सुद्धा भवन मध्ये आहे. त्या लहान मुलीचे वडील ती 6 महिन्याच्या बाद, कारण मी अनेक सामाजिक कामामध्ये गेले 40 वर्ष काम करतोय. विविध कार्यक्रम घेत असताना आणि आपल्यामधील विविध एखादा चांगला कलाकार घडत असताना त्यातून जर आपला एखादा कार्यकर्ता चांगला त्यांनी घर बनवले असेल, गणपतीची सजावट केली असेल आणि ती सजावट जर आपण लोकांपर्यंत मांडली तर पुढच्या काळामध्ये त्याला उद्योगधंदा असेल, तर पुढच्या काळामध्ये येणारे काही कार्यक्रम असतील त्याला कुठलाही उद्योग त्या क्षेत्रातून मिळू शकतो. हा हेतू आपल्याकडे या माध्यमातून आपण साध्य करतोय. आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित आहे. मला या 2-3 वर्षाचा जो कार्यक्रम आपण घेत असतो, वेगवेगळे कार्यक्रम घेतो. हे कार्यक्रम घेत असताना अनेक तरुण असतात, अनेक तरुणांना
या कार्यक्रमाची ओढ लागलेली असते. एकदा पावसाळा सुरू झाला, जून महिना आला की अनेक कार्यकर्त्यांचा फोन, अनेक तरुणांचा फोन येत असतात, भाऊ आपला यावर्षी कार्यक्रम आहे का, तो आपला कर्तव्य कॅप्चरचा कार्यक्रम आपण घेणार आहेत का. तर मला आठवण करून देण्याचं काम सुद्धा आपलेच तरुण, आपल्यातील तरुण करत असतात. मी त्या सुद्धा तरुणांना मनापासून धन्यवाद देईल आणि आपण चांगल्या पद्धतीने असे कार्यक्रम करत राहू. आज काही राजकारणाचं व्यासपीठ नाही, त्यामुळे मी राजकारणावर काही आपल्याला बोलणार नाही, पण आजचा कार्यक्रम हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे. आपण या तिन्ही स्पर्धेमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला असेल त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल आणि ज्यांनी आज या स्पर्धेमध्ये भाग घेऊन चांगल्या पद्धतीचं काम केलं असेल ते आपली जी कमिटी सुधाकर घारी फाउंडेशनच्या वतीने जी आपण कमिटी तयार केली होती त्या कमिटीने जे स्पर्धक निवडले असतील ज्यांना पारितोषिक मिळणार आहे त्यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करेल आणि ज्यांनी यामध्ये भाग घेतला त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईल. आपण असे अनेक कार्यक्रम घेत राहू, आपण सर्वांनी सहकार्य करावं अशीच आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मतदारसंघाचा नेता कसा असावा तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुधाकर भाऊ घारे. जेव्हा सुधाकर भाऊ एखाद्या आदिवासी पाड्यावर जातात तेव्हा आदिवासी पाड्यातली व्यक्ती भाऊंच्या समोर येते आणि बिनधास्तपणे त्याचे प्रश्न मांडते. तेव्हा त्या व्यक्तीला वाटतं हा माणूस माझा आहे आणि जेव्हा जेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं हा माणूस माझा आहे, खऱ्या अर्थाने नेता तसा असतो. नेत्याविषयी लोकांच्या मनात भीती नसली पाहिजे. परंतु मतदारसंघाचं मी सांगत नाही कुणाविषयी भीती आहे, कुणाविषयी काय आहे, ते येणाऱ्या काळात आम्ही लेखाजोखा करणार आहोत, कारण आता ती वेळ नाहीये. म्हणून येणाऱ्या आणि या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धक आज खऱ्या अर्थाने विजेते आहेत. जेव्हा तुम्ही स्पर्धेला सामोरे जाता तेव्हा तुम्ही विजेते असतात. अशा सर्व स्पर्धकांचं मी मनापासून अभिनंदन करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून आणि जिंकलेल्या स्पर्धकाचं अभिनंदन करते आणि माझी तब्येत